नमस्कार. मी डॉक्टर आर व्ही मोरे, सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. वर्ग बी ए भाग 1 सेमिस्टर 1, विषय समाजशास्त्र. पेपरचं नाव आहे समाजशास्त्र परिचय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक पाहणार आहोत, तो म्हणजे समाजशास्त्र, अर्थ व स्वरूप. समाजाचा अर्थ व स्वरूप याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. समाज म्हणजे काय, त्याच्या व्याख्या याविषयीसुद्धा अभ्यास करणार आहोत. समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे, कारण मानव समाज हाच या शास्त्राचा अभ्यास विषय होय. मानवामध्ये समूह करून राहण्यासाठी आवश्यक असणारी समाजशीलता किंवा सामाजिक वृत्ती आहे. परंतु केवळ मनुष्यामध्येच सामाजिक वृत्ती आहे, अन्य प्राण्यामध्ये नाही असे नाही. पशु कळप करून राहतात, पक्षी थव्याने राहतात, मुंग्यांचाही समुदाय असतो. हे लक्षात घेतले तर मानवाप्रमाणेच अन्य सजीव प्राण्यांमध्येही सामाजिक वृत्ती आहे हे स्पष्ट होते. तथापि मानव प्राणी हा इतर सजीव प्राण्यांपेक्षा कितीतरी बाबतीत श्रेष्ठ आहे. भाषा, संस्कृती, मूल्य, धर्मभावना इत्यादी घटकांबाबत अन्य सजीव प्राण्यांच्या तुलनेत मानवाची श्रेष्ठता स्पष्ट होताना आपण पाहतो. समाजशीलता म्हणजे सोशलायझेशन. समाजशीलता किंवा सामाजिक वृत्ती असणाऱ्या मानवाने प्रगल्भ व संपन्न असा समाज उभा केला. सामाजिक एकता निर्माण व्हावी म्हणून व्यवस्थित अशी सामाजिक पद्धती निर्माण केली. ही पद्धती पिढ्यानपिढ्या टिकून आहे म्हणून समाजशास्त्रात केवळ मानवी समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. समाज ही संज्ञा व्यक्तीच्या समोरच्याला उद्देशून वापरली जात नाही, तर व्यक्तीमध्ये जे सामाजिक संबंधाचे जाळे निर्माण झालेले असते त्याला उद्देशून समाज ही संकल्पना वापरली जाते. समाज म्हणजे काय? समाज या संकल्पनेचा समाजशास्त्रीय अर्थ आपण पाहणार आहोत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल बाय ॲरिस्टॉटल. म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे ॲरिस्टॉटलचे वचन सुप्रसिद्ध आहे. समूह करून राहण्याची मानवाची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्या विविध गरजा केवळ स्वतःच्या भरोशावर पूर्ण करणे शक्यच नाही. नुकताच जन्म झालेला लहानसा बालक निदान प्रारंभीची 2 किंवा 3 वर्ष तरी निश्चितच परावलंबी असतो. त्याला दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय जीवनच जगता येत नाही. तसेच बालक वयाने मोठा झाला तरीही त्याला स्वतःच्या जीवनविषयक विभिन्न गरजांच्या पूर्ततेसाठी अन्य व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करावे लागतात. काहीतरी आदानप्रदान करावे लागते, देवाणघेवाण करावे लागते, दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. म्हणून परस्परावलंबन हेच समाजाच्या निर्मितीचे मूळ कारण होय असे म्हणता येईल. कोणत्याही 2 व्यक्तीमध्ये परस्पर संबंध म्हणजे सामाजिक संबंध होय. कोणत्याही 2 निर्जीव वस्तूमधील संबंध म्हणजे भौतिक संबंध होय. वस्तूंमधील भौतिक संबंधापेक्षा व्यक्तीमधील सामाजिक संबंधाचे स्वरूप भिन्न असते. कारण सामाजिक संबंध हे भावनायुक्त असतात. ते भावनेतून व्यक्तींच्या भावनेतून निर्माण झालेले असतात. प्रत्येक प्रकारच्या सामाजिक संबंधात कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची भावना गुंतलेली दिसते किंवा असते. व्यक्तींना परस्परांची जाणीव ठेवूनच वागावे लागते, तरच त्यांच्यामधील सामाजिक संबंध टिकून राहतात. ग्राहकांशी वागताना आपले वर्तन
कृतीचे काय परिणाम होते याचा विचार दुकानदाराने केला नाही तर दुकानदार ग्राहक संबंध टिकू शकत नाही. म्हणजेच व्यक्तींना परस्परांची जाणीव ठेवूनच वागावे लागते, तरच सामाजिक संबंध निर्माण होतात आणि ते टिकून राहतात. म्हणून सामाजिक संबंध निर्माण झालेल्या व्यक्तींना परस्परांच्या आवडीनिवडी, गरजा इत्यादी गोष्टी लक्षात घेऊनच वागावे लागते. ज्या व्यक्तींमध्ये सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात अशा व्यक्तींना परस्पराबाबत काही कर्तव्य करावी लागतात. उदाहरणार्थ, परिचित व्यक्तीने नमस्कार केला तर दुसऱ्या व्यक्तीला योग्य तो प्रतिसाद द्यावाच लागतो. परंतु एखाद्याने जर परिचित व्यक्तीला नमस्कार केला आणि दुसऱ्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर दुसऱ्या वेळेस तो व्यक्ती म्हणेल, याला नमस्कार घालण्याची गरज नाही, कारण हा प्रतिसादच देत नाही. तिथे सामाजिक संबंध निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून साद आणि प्रतिसाद हा समाजामध्ये सामाजिक संबंध निर्माण होण्यामध्ये महत्त्वपूर्ण असतो असे आपल्याला म्हणता येईल. पती पत्नी या दोघांनाही परस्परांबाबत काही कर्तव्य पार पाडावे लागतात. दुसऱ्या शब्दात त्यांना परस्परांशी विशिष्ट प्रकारे वागावे लागते. अशा प्रकारे व्यक्तींमध्ये परस्परपूरक वर्तन नसल्यास त्यांच्यामधील सामाजिक संबंध टिकू शकत नाही. सामाजिक संबंध यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियमने निर्माण झालेली असतात. ही नियमने प्रत्येक समाजातच वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण झालेली असतात. परस्परांशी सामाजिक संबंधाने जोडल्या गेलेल्या व्यक्तींना या नियमांचे पालन करावे लागते. व्यक्तीवर सामाजिक नियमांचे बंधन असल्यामुळे तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे म्हणजे इतरांचा कोणताही विचार न करता वर्तन करता येत नाही. सामाजिक संबंध हे स्थायी तसेच अस्थायी म्हणजे कारणपरत्वे निर्माण झालेले असे दोन प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ, प्रवास, चित्रपट, आठवडी बाजार यासारख्या ठिकाणी दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. परंतु हे सामाजिक संबंधाचे स्वरूप असतात. म्हणजेच प्रवास, चित्रपट, आठवडी बाजार यासारख्या ठिकाणी दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात, परंतु हे संबंध अस्थायी स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात. या सामाजिक संबंधाचे स्वरूप निश्चित नसते, ते अल्पकाळ टिकणारे असतात. विशिष्ट कारणाने निर्माण झालेले हे सामाजिक संबंध कमी काळ टिकतात. या उलट मात्र पती पत्नी, पिता पुत्र, शिक्षक विद्यार्थी, शेजारी यांच्यामध्ये निर्माण झालेले संबंध हे स्थायी स्वरूपाचे असतात, स्थिर स्वरूपाचे असतात. या स्थायी किंवा स्थिर स्वरूपातील सामाजिक संबंधाची व्यवस्था किंवा पद्धती निर्माण होत असते आणि यातूनच सामाजिक समाज निर्माण होत असतो. काळ व परिस्थितीनुसार व्यक्तीमधील स्थायी स्वरूपाच्या सामाजिक संबंधामध्ये परिवर्तन होत असते. स्थायी व संस्थात्मक सामाजिक संबंधातूनच समाज रचना तयार झालेली असते. सामाजिक संबंधाची स्थिर व सातत्यपूर्ण व्यवस्था म्हणजे समाज होय. पुनरुच्चार करतो त्याचा. सामाजिक संबंधाची स्थिर व सातत्यपूर्ण व्यवस्था म्हणजे समाज होय, असा समाज या संकल्पनेचा समाजशास्त्रीय अर्थ आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समाजामध्ये सामाजिक संबंध हे स्थिर असतात आणि त्याचं सातत्य असतं. अशी जी व्यवस्था आहे सामाजिक संबंधाची त्याला समाज असं म्हणता येईल. यासाठी समाजाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी समाजाच्या केलेल्या काही व्याख्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. पहिली व्याख्या केलेली आहे मॅकआयव्हर व पेज यांनी.
मॅकआयव्हर व पेज यांच्या मते सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय. मॅकआयव्हर व पेज असं म्हणतो की नवजात शिशूपासून वृद्धांपर्यंत सर्वच व्यक्ती समाजाचे सभासद असतात. शारीरिक व मानसिक स्वरूपाच्या समान गुणधर्मामुळे काही व्यक्तींना परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी व सहानुभूती वाटत असते. त्याचप्रमाणे एकाच समाजाचे घटक असूनही काही व्यक्तींची परस्परांशी स्पर्धा सुरू असते, तर कधी संघर्षही सुरू असतो. म्हणून सर्व व्यक्तींचे परस्परांशी केवळ सहकार्याचे संबंध नसतात, तर कधीकधी संघर्षाचे सुद्धा संबंध असू शकतात. म्हणजेच व्यक्तीमधील सामाजिक संबंध हे विविध प्रकारचे असतात. या विविध प्रकारच्या सामाजिक संबंधांनाच मॅकआयव्हर व पेज यांनी सामाजिक संबंधाचे जाळे असे संबोधिले आहे. म्हणून समाज देखील बदलणारा म्हणजेच परिवर्तनशील असतो असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत मॅकआयव्हर व पेज यांच्या मते सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय. दुसरी व्याख्या पाहणार आहोत राईट यांच्या मते. समाज म्हणजे समूहात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था होय. राईट यांनी समाजाला समाजात राहणाऱ्या लोकांच्या संबंधाची एक सिस्टीम म्हटलेलं आहे, व्यवस्था म्हटलेलं आहे. व्यक्तींचे परस्परांशी असलेले सामाजिक संबंध हे विस्कळीत नसतात. व्यक्तीमधील सामाजिक संबंधाची तर एक व्यवस्था असते, सिस्टीम असते. कुणी कुणाशी कशा पद्धतीचे केव्हा संबंध ठेवावे याविषयीची एक सिस्टीम, एक व्यवस्था प्रत्येक समाजामध्ये असलेली आपल्याला दिसून येतो. या सामाजिक संबंधाच्या पद्धतीला किंवा व्यवस्थेलाच राईट यांनी समाज असं म्हटलेलं आहे. पती पत्नी, शेजारी शेजारी, शिक्षक विद्यार्थी, नेता अनुयायी यांच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेला किंवा पद्धतीलाच राईट यांनी समाज असं म्हटलेलं आहे. ही पद्धती भिन्न भिन्नसुद्धा असू शकते आणि म्हणूनच आपण अमेरिकन समाज यापेक्षा भारतीय समाज हा वेगळा आहे असे म्हणत असतो. म्हणूनच सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय असे राईट यांना वाटते. तिसरी व्याख्या पाहणार आहोत आपण जे.एफ. गिलिन यांच्या मते. ज्यांचे हेतू सामायिक आहेत, जे एका प्रदेशात एकत्रित राहतात, ज्यांची जीवनपद्धती समान आहे, ज्यांच्या मनात एकत्वाची जाणीव आहे, या सर्वांमुळे आपण इतरांपासून वेगळे आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींचा मोठ्यात मोठा व तुलनात्मकदृष्ट्या कायमस्वरूपाचा गट म्हणजे समाज होय अशी सर्वसमावेशक व्याख्या जे.एफ. गिलिन यांनी केली आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की समाज म्हणजे काय, तर समाजातील लोकांमध्ये, एका विशिष्ट समाजातील लोकांमध्ये एक सामायिक उद्देश असतो, हेतू असतो की जे एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहतात, ज्यांची जीवनपद्धती म्हणजे संस्कृती समान असते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना असते, एकता असते आणि आपण इतर समाजापासून वेगळा आहोत. आपला समाज इतर समाजापेक्षा वेगळा आहे, काहीतरी त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे असा मानणारा व्यक्तींचा मोठ्यात मोठा गट, तुलनात्मकदृष्ट्या कायमस्वरूपाचा गट म्हणजे समाज होय अशी व्याख्या जे.एफ. व गिलिन यांनी केलेली आहे. अर्थातच ही व्याख्या सर्वसमावेशक आहे. या व्याख्येमध्ये समाजाची वैशिष्ट्येच अंतर्भूत आहेत. यानंतर आपण समाजाच्या स्वरूपाविषयी माहिती पाहणार आहोत. नेमकं समाजाचं स्वरूप म्हणजे काय, स्वरूप काय आहे, समाज म्हणजे नेमकं काय आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. व्यक्तीच्या विविध प्रकारच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था किंवा चाकोरी निर्माण झाल्याशिवाय समाज निर्माण होऊ शकत नाही. याबाबत समाजशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता नाही, म्हणजेच त्यांचा होकार आहे. तथापि या सामाजिक संबंधाच्या चाकोरीला समाज म्हणावे की सामाजिक संबंधाच्या नियमनांनी बांधल्या गेलेल्या जनसमूहाला समाज म्हणावे, अशा प्रकारच्या दोन विचारप्रणाली समाजशास्त्रज्ञांमध्ये आहेत. समाजाचे स्वरूप समजून घेण्यासाठी या दोन्ही विचारप्रणालींचा थोडक्यात विचार करणे आवश्यक ठरते. विशिष्ट सामाजिक संबंध व वर्तनाचे प्रकार
यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय, असे मॉरिस गिन्सबर्ग व अन्य काही समाजशास्त्रज्ञांना वाटते. या विचारसरणीनुसार सामाजिक संबंधाच्या नियमांनी बांधल्या गेलेल्या जनसमूहाला समाज असे संबोधले जाते. दुसऱ्या विचारप्रणालीनुसार सामाजिक संबंधाच्या चाकोरीला समाज म्हणावे असे काही समाजशास्त्रज्ञांना वाटते. समाजाला स्वतंत्र अस्तित्व असते, मग तो कुठलाही समाज असो, आदिवासी असो, ग्रामीण असो, नागरी असो, अमेरिकन असो किंवा भारतीय असो. समाजाचा सदस्य असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी समाजाचे अस्तित्व व सातत्य कायम असते. म्हणून सामाजिक संबंधाच्या चाकोरीला किंवा व्यवस्थेला समाज असे संबोधणे योग्य ठरते, असं या विचारप्रणालीचं मत आहे. हीच विचारप्रणाली समाजशास्त्रात मान्य झाली आहे. म्हणून समाज ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची आहे. म्हणजे व्यक्ती येतात, जन्म घेतात आणि मृत्यू पावतात, परंतु ते ज्या समाजामध्ये जन्म घेतात आणि मृत्यू पावतात तो समाज मात्र अमूर्त असतो. ही संकल्पना म्हणून समाज ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची आहे असे समाजशास्त्रात म्हटले जाते. समाज एखाद्या घरासारखा असतो. दगड, विटा, चुना, सिमेंट इत्यादी वस्तू मिळून सर्वच घरे तयार होत असली तरीही प्रत्येक घराची विशिष्ट अशी रचना असते. दगड, विटा इत्यादी वस्तूंपेक्षा घराचे वेगळे अस्तित्व असते. अशीच स्थिती समाजाची देखील आहे. याच अर्थाने ग्रामीण समाज, शहरी समाज, भारतीय समाज, आदिवासी समाज असे शब्दप्रयोग समाजशास्त्रात केले जातात किंवा त्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. समाजाचे स्वरूप एकाच वेळेस स्थित्यात्मक व गत्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे म्हणजे स्थितिशील आणि गतिशील अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. समाजाच्या या दोन्ही स्वरूपांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. हे समाजशास्त्राचं स्वरूप आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, समाज म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या आणि समाजाचे स्वरूप आपण या भागामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.